हो पप्पा, तुम्ही कोणत्या रोडने घेतलं? इथं सगळं सुनसान दिसतंय. तिची लोक हे पाणी प्यायचे आणि आता हे बघा कचरा टाकते ते. केवढी सगळी आरसी ब्लॉग मध्ये तुमचं स्वागत आहे. आणि आज आपण मित्रांनो सुट्टी घेतलेली आहे, तर आज आपण जाणार आहे फिरायला. कुठं तुम्ही शेवटपर्यंत राहा, तुम्हाला नक्की सगळं कळेल. आणि आजचा ब्लॉग आपला कामाबद्दल नाही, तर आज आपला ब्लॉग फक्त फिरण्याबद्दल आहे. आणि कुठं जाणार आहे, काय करणार आहे, सगळं काही तुम्ही बघणार आहे. शेवटपर्यंत राहा आपल्या ब्लॉग मध्ये. पप्पा तयार झालेले आहेत, डोक्याला वगैरे बांधले, कारण की ऊन खूप जास्त आहे. मी पण तोंडाला वगैरे मित्रांनो आता तोंडाला बांधून घेतलेलं आहे आणि आपला प्रवास सुरू झाला. ते शेवटपर्यंत राहा. तुम्हाला जे नदीमध्ये दिसतंय त्याला काय म्हणतात माहिती का? रोज दिसतंय त्याला नागपरी म्हणतात. बरेच लोकांना माहिती आहे, बरेच लोकांना नाही माहिती. आताच्या प्रदूषणमुळं त्या साईडला बघा, प्रदूषणमुळं यार एवढं घाणपाणी झालेलं आहे. आधीची लोक हे पाणी प्यायचे आणि आता हे बघा कचरा टाकते ते. म्हणजे आताची लोकांनी एवढं घाण पाणी केलेलं आहे की बरं ते पाण्यापाशी थांबू शकत वाटत नाही. एवढं घाण पाण्याचं लय घाण वाटत. हो पप्पा, तुम्ही कोणत्या रोडने घेतलं? इथं सगळं सुनसान दिसतंय. रोड बघा कसा आहे, व्ह्यू कसा आहे करताना. सगळीकडून झाडं आणि किरकोळ घरं आहेत. शिकवतो इकडच्या भागामध्ये जी पण लोक राहतात सगळे शेतीवर जगणार आहेत वाटतं. कारण इकडच्या साईडला कंपनी नाही, डेव्हलपमेंट नाही, फक्त सगळीकडे शेती आहे. हे बघा इकडच्या साईडला डाळिंबचे भाग आहेत, इकडे ऊस लावलं आहे. आणि बऱ्यापैकी जागा असे काही मोकळ्या पडलेल्या आहेत. त्या साईडला प्लॉटिंग वगैरे पडलेले आहेत. इकडच्या साईडला गहू लावलेला आहे. इकडं कंपनी दिसते नॉर्मली असले बांबू तयार करते, जे की ड्रेनेज पाईप साठी वापर केला जातो. बघा इकडच्या साईडला पण तिथं नांगरणी चालू आहे. पूर्ण खेडेगावात घेतलेलं आहे, जिथं की शेतीवर जगतात, जसं जुन्या काळात लोक जगायची. हळूहळू ऊन वाढत चाललेलं आहे. या रस्त्याला अशी मोठी मोठी झाडं असल्यामुळे सावली पडली, त्यामुळे बरं वाटतंय. परचे एक वाजलेले त्यामुळे ऊन कडक होत चाललं. इथं नारळ झाडे कशी आलेले आहेत, आता काहीतरी लावलेलं आहे आणि पाणी वगैरे दिलेलं आहे शेतीला. आता आपण सिटी एरियामध्ये आलोय, उरुळ कांचन. आता इथं मोठ्या मोठ्या बिल्डिंग लागल्यात. बोगदा केलाय, इथून वरतून ट्रेन जाते. बोगदा किती छोटा केलाय, इथं फक्त छोट्याच गाड्या जाऊ शकतात, जास्तीत जास्त मोठ्या गाड्या जाऊ शकत नाही. केवढी सगळी. आता आपण उरुळीमध्ये पोहोचलेलं आहे. रोड छोटा असल्यामुळं ट्रॅफिक आहे. घ्या आलेलं आहे. आता म्हणलं जरा पेट्रोल टाकून घ्यावं गाडीमध्ये. सोलापूर हायवेला लागलेलो आहे आणि निघालो आहे आपल्या मंजिलकडे. यार प्रवास करून खूप दमलो होतो, म्हणून हायवेच्या साईडला थोडंसं इकडं थांबलो होतो. रेस्ट करून मग निघूया आपल्या पुढच्या प्रवासासाठी. हेच करा आम्ही कुठं चाललो असतो. तर फायनली आपण पोहोचलेलो आहे. कुठं तर सांगून देतो, पाटसला. तर पाटसला कशासाठी आलोय ते बघा, पुढं सांगतो तुम्हाला. आता घरी पोहोचलेलो आहे आपल्या. गाडी पार्क करून घेतो. ए परी तू यासाठी काय खाऊ आणलाय? लड्डू खायचे परीला. लड्डू खायचे. ए धर लड्डू. या आमच्या नटखट परीला भेटायला आलो होतो. खूप दिवस झाले भेटलो नाही. आता मध्ये आजारी होते, दवाखान्यामध्ये ऍडमिट पण केलं. तर म्हणलं चला आज फायनली भेटूनच यावा. बुबू कुठे परी आपला? चला आपण तुम्हाला बुबू दाखवतो. परी आपला बुबू कुठे आहे ग? काय रे बकू? बकरीचं पिल्लू. अले एक बुबू. काय रे बुबू? कसं असते गावाकडे अशी प्राणी वगैरे पाळलेले असते. आधी गाय पण होती, गाय आता विकून टाकलेली आहे. आता फक्त एवढीच नॉमी आहे आणि बकरे आहे, आणि एक बकरीत 2 पिल्लू आहेत, बस एवढंच. चला आता जाऊया आतमध्ये. बाहेर खूप ऊन आहे आता. इथं आपण आपली गाडी पार्क केलेली. इथं बाहेर तुळस आहे, तिकडे आपली बुलेट लावलेली. कुठे जायचे तुला? मम्मीकडे. कुठे मम्मी? कुठे गेली? मम्मी करते स्वयंपाक. चल मम्मी कर. काय करते मम्मी? मम्मी करते स्वयंपाक करते मम्मी. चपाती पाहिजे तुला? काय हातात? पिठाची चपाती बनवते काय तू? आणि लाटणं कुठे लाटणं दे म्हणावं मम्मीला. अरे परीने लाटणं घेतलंय. अरे परी पळपट कुठे? छान 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 बनली मग परीची चपाती. तुझा घोडा मला दे ना परी, मला तुझा घोडा दे ना. नाही माझा आहे. नाही
माझ्या आहे. माझ्या आहे. बरं ठीक आहे तुझाच आहे. काय करती? चहा करती? अरे चहा तुझा कुठे? काय चहापत्ती गाळते काय? परी तुझी डॉल घेऊन जाऊ का मी पुण्याला? जाऊ? ही डॉल नेतो मी तुझी. हा ही सोबत मी खेळन. नेऊ ना हिला? चालतंय मी नेतो. जाऊ का मग? ठीक आहे जातो. बाय. जाऊ ना नक्की परी? ठीक आहे चला आता परीची डॉल घेऊन जाऊया. अरे 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 काय? अरे नाही नेत नाही नेत नाही नेत तुझी डॉल. घे बाबा तुलाच डॉल राहू दे. नको मला तुझी डॉल. आता मी जाऊ का? बाय बाय. टाटा बाय. तिथे जाऊ का आता? सरबत. तर आता सरबत पिऊन निघूया. टाटा. परी रुसली काय? परी रुसली? बाय बाय परी. टाटा. चला आता 5 वाजले आणि निघालो आता आपल्या घराकडे. इकडच्या साईडला कॅनल आहे. कॅनलला पाणी सोडलेले हे शेताला वगैरे वापरतात पाणी. पटकीने आता घरी पोहोचूया कारण की संध्याकाळ झालं परत ट्रॅफिक लय होतंय. चला फायनली खूप मोठा प्रवास करून आलेलो आहे घरी. आता थोडासा आराम करतो. खूप दमलो आहे. आणि आता मस्त भेळ आणली होती मम्मीसाठी. म्हणलं काही स्वयंपाक करू नको. आता ही भेळ आणली. आता ही खायची मस्त मटकी भेळ आहे. तर आजचा ब्लॉग आपण इथंच संपवतोय. तर आजचा ब्लॉग कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा. आणि व्हिडिओला लाईक करा. चॅनलला सबस्क्राईब नसेल केलं तर चॅनलला सबस्क्राईब करा. तर भेटूया नेक्स्ट ब्लॉग मध्ये.